सलामवाडी ते धोणगट्टे मुख्य रस्त्यावर गटार खचल्याने दडी परिसरात सांडपाणी साचून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे। गेल्या 1 वर्षापासून नागरिकांना दुर्गंधी व आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे। खचलेल्या गटारीमुळे रस्त्याची अवस्था खराब झाली असून चारचाकी वाहनांना ये-जा करताना अडचणी येत आहेत आणि अपघातही घडले आहेत। स्थानिक ग्रामस्थांनी अनेक तक्रारी केल्या तरी प्रशासनाकडून अद्याप ठोस कारवाई झालेली नाही। ग्रामस्थांचा आग्रह आहे की गटार तात्काळ दुरुस्त करून रस्त्यावरील अडथळे दूर करावेत आणि नागरिकांची गैरसोय मिटवावी। माझे नाव लक्ष्मण महादेव पाटील, राहणार सलामवाडी। माझी एक विनंती आहे की सलामवाडी धनगट्टे रोडवर रोड बनतेवेळी हेवी व्हेकल जाऊन गावातील ग्रामपंचायतीचा रोड तुटलेला आहे। जवळजवळ ह्याला 1 वर्ष झालं आणि 1 वर्ष आम्ही पंचायतीत नाचून रिपेअर करा तर पंचायत दाद देण्यात झालेले आणि ह्याच्यामुळं काय व्हायलं आहे, ॲक्सिडेंट वगैरे। आजच सकाळी एक ॲक्सिडेंट झाला। अंकुश नावाचा मुलगा आहे, एक आमचा अंकुश पाटील म्हणून आहे, त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि 1 वर्ष हे झालं आणि सगळा दबलेला रोड आहे आणि लहान मुलांचं वगैरे ॲक्सिडेंट झाला। आता गाडी आता ह्या रोडनं शाळेची मुलं येणं जाणं कायम असतं आणि बस पण चालू असतात, तरी पण पंचायत ह्याची दाद घेण्यात आली। अनेक समस्या आहे। रोड दाबल्यामुळं गटर एकदम दाबून बसलेले आहेत, त्याच्यामुळं पाण्याचं आवागमन होत नाही, त्याच्यामुळं पाणी साचून रोगराईची प्रॉब्लेम यायला आहे। अजून आजारी पडत आहेत लोक, दुर्गंध वगैरे मिळत आहेत, मच्छर हे वगैरे संख्या वाढलेली आहे। पंचायतीला विनंती आहे, पंचायतीने तातडीने ह्याच्यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर रिपेअर करावं आणि हा रोड चालू करण्यात यावा असं माझी विनंती आहे।